नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत पनीर चिली किंवा चिली पनीर. अगदी हॉटेलसारखी चिली पनीर. झटपट बनेल अशी रेसिपी आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी 200 ग्रॅम पनीर घेतले. मलाई पनीर फ्रेश. आता आपण हे कट करून घेऊयात. थोडं मोठं मोठंच कट करायचं, म्हणजे स्क्वेअर दिसेलच. चौकोनी दिसेल असं करून घे सगळे सेम. आता एका बाउल मध्ये काढून घेऊया. चवीनुसार मीठ घालूयात. लाल मिरची पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालूयात. टॉस करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि परत टॉस करून घेऊयात. आता एका कढईत आपण तेल गरम करायला ठेवूयात. जास्त तेल टाकायचं नाही, थोडंसं. पनीर अर्ध बसेलच. तेल तापले, आपण थोडंसं टाकून बघूयात. पनीर थोडंसं टाकलं की वरती आलं की तेल परफेक्ट तापलं असं म्हणायचं. पनीर तळायला टाकूयात. जितके बसतील तितके टाकायचे. पूर्ण हलवून घ्यायचं. दोन्ही साइडून तळले जाईल. पनीर आपले तळलेत. आता आपण एका ताटात काढून घेऊयात. एका पॅन मध्ये तेल, लसूण घालूयात. अद्रक हे फ्राय करून घ्यायचं. मिरची घालूयात. कांद्याची पात घालूया थोडीशी. पातीचा कांदा घालूयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाणी घालू. डार्क सोया सॉस 2 चमचे घालूया. रेड चिली सॉस 2 चमचे घालूयात. हे सर्व मिक्स करून घेऊयात. एक चमचा साखर टाकूयात. चौकोनी कट केलेली शिमला मिर्च, चौकोनी कट केलेली कांदा, कांद्याची पात घालूयात. आता परत हे सर्व मिक्स करून घ्यात. गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची. चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लोअर मध्ये थोडंसं पाणी घालायचं. मिक्स करून स्लरी बनवून घ्यायचं. ती स्लरी घालूयात. परत मिक्स करून घेऊयात. वरून कांद्याची पात घालूयात आणि आता फ्राय केलेले पनीर घालूयात. पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं.
1 ते 2 मिनिट ठेवायचं गॅस चालू, नंतर बंद करायचं. पनीर चिली आपलं रेडी झाले. सर्व करून घेऊयात. मस्त कलर आलाय ना. खायला पण खूप टेस्टी लागतं. व्हिडिओ बघून खावंसं वाटतंय ना. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय.